हे 8 प्रकारचे व्यवहार कधीही कॅश किंवा रोख रकमेमध्ये करू नका. आयकर विभागातर्फे नवा नियम जारी झालेला आहे. दैनंदिन जीवनात भरपूर व्यवहार आपल्याला रोख रकमेने करावेच लागतात. पण व्हिडिओमध्ये सांगितले गेलेले 8 प्रकारचे व्यवहार जर तुम्ही कॅश किंवा रोख रक्कम देऊन जर केले, तर मोठे कारवाईला सामोरं जावं लागू शकतंय. सोबत मोठा दंड होण्याची देखील शक्यता आहे. आयकर विभागाचं करडी नजर ही प्रत्येकाच्या व्यवहारावर आता आलेली आहे. त्यामुळे आपला होणारा प्रत्येक व्यवहार हा नियमाच्या अधीन राहून कसा होईल हे आज मितीला लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. यातील एक व्यवहार तर असा आहे की 99% लोक तो करताना चूक करतात. कारण की आपल्याला माहिती नसतं तो नियम काय आहे. काय नियमापर्यंत आपण कॅश व्यवहार केले तर आपल्याला कुठली अडचण येत नाही. तर मग तीच माहिती आज व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत ही माहिती कॅश किंवा पैशाच्या संदर्भात असल्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता लक्षपूर्वक पहा. पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर देखील करा. आणि हो, चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरू करूयात हा व्हिडिओ. आता जसं तुम्हाला माहिती आहे की भारत सरकार डिजिटल ट्रान्झॅक्शनला आज मितीला प्रोत्साहन देण्यासाठी खूप मोठं काम करत आहे. ज्यामुळे देशातील कॅशमध्ये होणारे व्यवहार कमी होतील याकरता खूप साऱ्या योजना देखील आणत आहे. ज्यामध्ये UPI पेमेंट सारखे ॲप्स असतील, ऑनलाईन बँकिंग, नेट बँकिंग असे भरपूर सारे ऑप्शन्स त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. उद्देश एकच आहे की जास्तीत जास्त लोकांनी जे काही कॅशमध्ये होणारे व्यवहार आहे तर ते हळूहळू डिजिटल पद्धतीनं करायला सुरुवात केली पाहिजे. हाच त्याच्या मागचा उद्देश आहे. पण काही असे व्यवहार आहेत की जे बऱ्याच वेळा कॅशमध्ये आपल्याला करावे लागतात. तर मग ते करताना काय काळजी घेतली पाहिजे, तर त्यासाठीचे काय निर्देश आहे, काय नियम आहेत, तर त्याकरताच व्हिडिओमध्ये एक रिसर्च करून आम्ही 8 अशा प्रकारचे व्यवहार किंवा 8 अशा सिच्युएशन्स, 8 अशा कंडिशन आहेत की त्यावेळेस जर तुम्ही कॅशमध्ये व्यवहार एका लिमिटच्या वर जर केले तर तुम्हाला मोठी पेनल्टी, मोठा दंड आणि कारवाई होऊ शकते. तर पहिल्या प्रकारचा व्यवहार, पहिल्या प्रकारचं ट्रान्झॅक्शन जे कॅशमध्ये करताना काय काळजी घ्यायची. आयकर विभागाच्या नियमांमध्ये क्लिअर सांगितलं गेलेलं आहे की जर तुम्ही कोणाला उसने पैसे देत असाल तर त्याच्यासाठी एक मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे. तर ती जसं तुम्ही कुठल्या नातेवाईकाला किंवा एखाद्या मित्राला जर काही पैसे उसने म्हणून देत असाल तर जास्तीत जास्त तुम्ही कॅशमध्ये 20,000 रुपये त्या ठिकाणी देऊ शकता. आयकर विभागाच्या नियमानुसार कॅश व्यवहार जे आहेत एखाद्याला देण्यासाठी तर ते जास्तीत जास्त 20,000 रुपयेच त्या ठिकाणी अलाउड आहेत. आता मग यामध्ये तुम्ही एखादी गोष्ट खरेदी जरी करायची असेल तर त्यासाठी 20,000चं लिमिट आहे, किंवा एखाद्याला कर्जाऊ किंवा उसने म्हणून रक्कम द्यायची आहे तर तीही त्या ठिकाणी देऊ शकता. आपल्या फॅमिलीमध्ये असेल किंवा फॅमिलीच्या व्यतिरिक्त कुठलं रिलेशन असेल तर त्यामध्ये देखील तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. आता या दिलेल्या उसने पैशांवर लोन जे काही व्याज आहे ते व्याज घेणे पूर्णतः इलिगल आहे. जर तुम्ही हे करत असताना जर पकडले गेले, कोणी तक्रार केली किंवा 20,000च्या वरती कॅशमध्ये ट्रान्झॅक्शन तुम्ही जर करताना सापडले गेले तर तुम्हाला जवळपास 100%ची पेनल्टी म्हणजे 100% दंड त्या ठिकाणी होत असतो. आणि पूर्ण रक्कम तर जप्त होईलच, पण अतिरिक्त 37%चा दंड तुम्हाला त्या ठिकाणी होऊ शकतो. याकरता तुम्ही 20,000 रुपयाच्या वरती कोणाला कॅश त्या ठिकाणी द्यायची नाहीये. त्याचबरोबर जर द्यायचे असेल तर तुम्ही चेकच्या माध्यमातून, ऑनलाईन पेमेंट, UPIच्या माध्यमातून त्या ठिकाणी देऊ शकता. ऑनलाईन ट्रान्झॅक्शन हे पूर्णतः त्या ठिकाणी देऊ शकता. पण या व्यतिरिक्त काही केसमध्ये जसे काही गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट्स असतील किंवा ॲग्रिकल्चर म्हणजे शेतीच्या संबंधित जर तुमचा इन्कम असेल, शेती जर तुमच्याकडे असेल, या ठिकाणी याच्यासाठी थोडीशी वाढीव लिमिट सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. आता दुसऱ्या प्रकारचा व्यवहार जो कॅशमध्ये केला नाही पाहिजे तो म्हणजे आता एक रक्कम जी असते एखाद्याला आपण दिलेली आहे तर ती वापस घेत असताना देखील तुमच्यासाठी एक विशेष लिमिट त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. तर ती रक्कम देखील 20,000 रुपये आहे. जर एखाद्या व्यक्तीला तुम्ही काही उसने पैसे दिले असतील आणि तो जर ते मागे देत असेल तर ते देखील तुम्ही जास्तीत जास्त 20,000 रुपये कॅशमध्ये त्या ठिकाणी घेऊ शकताय. आता तुम्ही म्हणाल हे कॅशमध्ये जरी जास्त घेतले तर कोण पकडणार आहे किंवा कोण बघायला आहे. हे बरोबर आहे की हे पाहणं किंवा याच्यावर नजर ठेवणं थोडंसं अवघड आहे. पण हेच पैसे ज्यावेळेस तुम्ही तुमच्या बँक खात्यामध्ये भरण्यात जात असता, ज्यावेळेस ती रक्कम 50,000च्या वरती जाते त्यावेळेस तुमचं पॅन कार्ड तिथे तुम्हाला द्यावं लागत असतं. आणि हीच कॅशमधली रक्कम जर एका वर्षामध्ये जर तुम्ही 10 लाखाच्या आसपास जर जमा करत गेले तर त्यावेळेस तुमचं जे खातं आहे तर एका विशेष श्रेणीमध्ये जात असतं आणि ज्यावर नजर ठेवली जात असते. त्यामुळे अशा वेळेस तुम्ही जर एखाद्याकडनं पैसे वापस घ्यायचे असतील
तर नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी ते पैसे ऑनलाईन घेतले पाहिजे. कॅशच्या माध्यमातून जास्तीत जास्त ₹20,000 घेतले पाहिजे. आता बऱ्याच वेळा बँकेमधनं तुम्ही जर कॅशमध्ये जर पैसे घेतले, तर कॅशमध्ये जर तुमचं करंट अकाउंट असेल, तर 1,00,00,000च्या आसपास जर तुम्ही 1,00,00,000पर्यंत जर कॅशमध्ये अमाउंट घेतली, तर तुम्हाला 2% टॅक्स जागेवर पे करावा लागतो. आणि तेच जर तुमचं सेव्हिंग बँक अकाउंट असेल, तर तिथे 20,00,000ची जर कॅश तुम्ही घेतली, तर त्यावेळेस तुम्हाला TDS किंवा जो टॅक्स आहे तो जागेवर कट होऊन त्या ठिकाणी मिळत असतो. तर हा प्रॉब्लेम याच्यामध्ये होत असतो. आता तिसऱ्या प्रकारचं जे ट्रान्झॅक्शन जो व्यवहार आहे, तो म्हणजे एका व्यक्तीला आपण जास्तीत जास्त 2,00,000पर्यंतच कॅशमधलं ट्रान्झॅक्शन किंवा कॅशमध्ये व्यवहार आपण करू शकतो. आता हा जे काही ट्रान्झॅक्शन आहे किंवा हा जो व्यवहार आहे, तो अशा पद्धतीनं आपण हे करू शकतो. उदाहरणार्थ तुम्ही कुठल्या एखाद्या कंपनीकडून एखादी वस्तू खरेदी केली, एखाद्या याच्यातून जर खरेदी केली किंवा सोनं वगैरे अशा पद्धतीची जर खरेदी केली, तर यामध्ये जास्तीत जास्त तुम्ही 2,00,000पर्यंत कॅशमध्ये व्यवहार त्या ठिकाणी करू शकता. या व्यतिरिक्त मग ती जी काही कंपनी असेल किंवा ती जी ज्वेलरी बनवणारी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असेल, तर त्यांचे वेगळे नियम तुम्हाला पाळणं फार गरजेचं असतं. आता पुढचं जे ट्रान्झॅक्शन आहे ते एखाद्या व्यवसायासाठी आहे. आता एखादा व्यवसाय तुमचा असेल आणि ज्याचा ITR तुम्ही म्हणजेच जे काही इन्कम टॅक्स रिटर्न आहे तो जर फाईल करत असाल, तर ज्यामध्ये तुमचे जर काही होणारा खर्च आहे, तर तो देखील बऱ्याच वेळा कॅशमध्ये केला जातो. आता मग याच्यामध्ये असं नाही की तुम्ही लाखोंचा खर्च कॅशमध्ये दाखवू शकता. तर यासाठी देखील एक विशेष मर्यादा आहे. कॅशमध्ये तुम्ही एका व्यवसायासाठी जास्तीत जास्त ₹10,000 इतका खर्च कॅशमध्ये त्या ठिकाणी दररोजच्या दररोज करू शकता. आता या व्यतिरिक्त तुमच्या बिझनेससाठी तुम्ही जर एखादा फिक्स ॲसेट म्हणजे काही महत्त्वाच्या गोष्टी जसे टेबल, खुर्ची, जागा, जमीन एखादं काही अशी एखादी गोष्ट इमूव्हेबल म्हणजे हलू शकत नाही, अशा टाईपची एखादी गोष्ट जर खरेदी करत असाल, तर त्यासाठी देखील कॅशचं जे लिमिट आहे, तर ते ₹10,000 इतकं त्या ठिकाणी असणार आहे. हे जर केलं नाही तर होईल काय, की जो काही बिझनेस आहे, की जो व्यवसाय आहे, रजिस्टर्ड व्यवसाय आहे, तर त्यामध्ये जसं आपल्याला आपण टॅक्सच्या वेळेस गंमत काय होते, की जो नफा आहे, तो नफा आपण खर्च त्याच्यामधनं वजा करत असतो. पण हाच जर खर्च आपण कॅशमध्ये जास्तीत जास्त केला, तर इन्कम टॅक्सच्या नियमानुसार तो त्यामधनं वजा होत नाही. त्यामुळे नफा जास्त दिसतो आणि जितका जास्त नफा, तितकं जास्त तुम्हाला टॅक्स भरावा लागत असतो. या व्यतिरिक्त सेक्शन 80Gच्या नुसार तुम्ही एखाद्या पॉलिटिकल पार्टी किंवा एखादं जे देवस्थान आहे, एखादे ट्रस्ट आहे, त्यांनाही डोनेशन करता कॅशमध्ये, तर त्यासाठी जास्तीत जास्त ₹2,000 इतके कॅशमध्ये डोनेशन तुम्ही करू शकता. त्या व्यतिरिक्त पुढचं जे आहे मेडिकल इन्शुरन्ससाठीचं. आता मेडिकल इन्शुरन्स 80Dच्या अंतर्गत इन्कम टॅक्समधून तुम्हाला त्यामधलं डिडक्शन त्या ठिकाणी मिळत असतं. तर यासाठी तुम्ही जर ₹25,000चं जे काय आहे ते तुम्ही खर्च याच्यामध्ये दाखवू शकता तुमच्या नफ्यामधनं, तुमच्या इन्कममधनं. आणि ते जर सीनियर सिटिझन असेल तर 50,000 दाखवू शकता. पण इथे गंमत अशी होते, की जर तुम्ही हे व्यवहार कॅशमध्ये करेल असेल, तर म्हणजे जो इन्शुरन्सचा प्रीमियम कॅशमध्ये भरेला असेल, तर त्यावेळेस तो कुठल्याही प्रकारे लागू होत नाही. आणि मग ज्याने काय होतं तुमच्या नफ्यामधनं खर्च तो वजा होत नाही. नफा जास्त दिसतो आणि झालेला नफा जो आहे, तर त्यावर तुम्हाला जास्तीचा टॅक्स त्या ठिकाणी भरावा लागत असतो. तर हे होते अशा काही गोष्टी की ज्याचे तुम्ही कॅशमध्ये ट्रान्झॅक्शन केले नाही पाहिजेत. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.